चला सुरू करतोय आपण. उद्या बीड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवाच्या वतीनं एसटी आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेल्या विराट मोर्चाच्या संदर्भामध्ये आज बीड या ठिकाणी पत्रकार परिषद आपण आयोजित केली. या पत्रकार परिषदेसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळे माध्यमाचे बांधव आमचे उपस्थित राहिले, समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हैदराबाद गॅजेटर तात्काळ लागू करून बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा या न्याय मागणीसाठी आज बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने उभी आहेत. त्याच अनुषंगानं आपण उद्या बंजारा समाजाच्या वतीने, सकळ बंजारा समाजाच्या वतीने उद्याचं आंदोलन आयोजित केलं आहे. आणि या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यातून आमचे बंजारा बांधव, माता भगिनी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहतील. हे आंदोलन लोकशाही पद्धतीने, शांत पद्धतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे. उद्याचा मोर्चा हा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बाबासाहेबांना अभिवादन करून नंतर अण्णाभाऊ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धडकेल. या मोर्चामध्ये जवळपास 50,000 पेक्षा जास्त समाज बांधव नक्कीच उपस्थित राहतील असा आमचा दावा आहे, आत्मविश्वास. प्रमुख मागणी काय असणार आहे आणि समाज बांधव कशा पद्धतीने येणार या ठिकाणी? मुळात बंजारा समाज हा 2 ते 3 राज्य सोडता देशातील सर्वच राज्यामध्ये एसटी आणि एससी कॅटेगरीमध्ये आहे. आम्ही ज्या संस्थांमध्ये होतो, हैदराबाद संस्थांमध्ये जो भाग आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, त्या ठिकाणचा समाज बांधव सुद्धा आज एसटी कॅटेगरीमध्ये. म्हणून आमची मागणी आहे की आम्ही मुळात एसटी आहोत, आम्ही आदिवासी आहोत. देशातला बंजारा समाज हा एक संस्कृती, एक बोलीभाषा, एक पेहराव, एक संस्कृती आहे, एक दैवत मानणारा समाज आहे. आणि गावकुसाच्या बाहेर अनेक किलोमीटर अंतरावरती हा समाज वास्तव्य करतो. तांड्यामध्ये, पाडीमध्ये, वाड्यामध्ये वास्तव करतो. म्हणून ही आमची न्यायाची मागणी. हा मोर्चा बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून 12:30 ते 1 वाजता निघेल. 2 ते 2:30च्या आसपास बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकेल आणि या ठिकाणी सभेचं रूपांतर होईल. हे आंदोलन सकल बंजारा समाजाच्या वतीनं आयोजित केलंय. म्हणून या आंदोलनाचं नेतृत्व हा समाज करतोय. उद्या आपल्याला सांगताना अतिशय आनंद वाटतो आम्हाला. आपण 8 तारखेला जी बैठक आयोजित केली होती, आपण त्याचे साक्षीदार आहात. बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये माझ्या माहितीनं काल 8 तारखेची जी बैठक आयोजित केली होती, बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिली बैठक असेल. एवढा समाज एकही वाहन न लावता, लोकांना फोनशिवाय काहीच न करता एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित हा समाज राहिला. कधीच
संघटित न झालेला समाज हा आपल्या मूलभूत हक्कासाठी, न्यायासाठी माता भगिनीसह त्यात विशेषतः युवकांचा सहभाग जास्त दिसतोय. म्हणून आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतोय की आपल्या हक्कासाठी हा समाज आज रस्त्यावर येतोय, लोकशाही पद्धतीनं आपला न्याय मागतोय, आपला हक्क मागतोय. पुढ्या मोर्चा मागणी पूर्ण न झाल्या बंजारा समाजाची भूमिका काय आहे? सगळ्या पत्रकार मित्रांना हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सगळे समितीचे लोक उत्सुक आहोत की हे आमची सुरुवात आहे. जिल्ह्यावर वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यावर, वेगवेगळ्या तालुक्यावरती सध्या मोर्चे निघत आहेत. ही पहिली स्टेप आहे आणि मोर्चे करून आम्ही सरकारांना ही दाखवून देतोय, सांगतोय की ही आमची न्याय मागणी आहे की आम्ही भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, तेव्हापासून ते आज तागायतपर्यंत जवळपास 78 वर्ष झाले आम्ही अन्याय सहन करतोय. आम्ही मूळ आदिवासी असून आम्हाला आदिवासीमध्ये समाजामध्ये सामील केलं जात नाही. तेव्हापासून आमचे सगळे तरुण आज हातबल आहेत. म्हणून हे सगळं आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे. येणाऱ्या काळात जर महाराष्ट्र सरकारने आम्ही सांगितलेल्या निवेदनावरती विचार करून न्याय हक्काची मागणी जर मान्य केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे इलेक्शन जवळ आलेले आहे. आम्हाला माहित आहे जर आमच्या न्याय मागणी सरकारने जर लक्ष घातलं नाही तर येणाऱ्या काळात सरकारच्या बाबतीमध्ये संपूर्ण समाज विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण हा समाज आणि समाजातले सगळे विशेषतः तरुण आज रात्रंदिवस या आंदोलनासाठी झगडायला तयार आहे. त्यांना माहित आहे की सध्या देशात काय चाललंय आणि आम्ही एवढे शिकले सावरलेले असून सुद्धा तांड्यावरचे, वाडीवरचे हे सगळे मुलं दरी खोऱ्यामध्ये शिकणारे अत्यंत मेहनतीने सगळ्या गोष्टी करतायत, परंतु त्याचा काही फायदा होत नाही. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर आता इकडं बघा सर, ही भारत देशामध्ये हा भारत देश जो आहे ना तो संविधानावर चालतो. कोणत्याही एखाद्या माणसाच्या बोलण्यावर चालत नाहीये. आणि संविधानाने जे नियमावली तयार करून दिलेली आहे ती एका माणसासाठी तयार केलेली नाही, भारतामधल्या संबंध लोकांसाठी तयार केलेली आहे. आणि मग त्या गॅझेट मधले नियम जर मराठा महासंघाच्या मराठा समाजाच्या लोकांसाठी जर लागू होत असतील तर त्या गॅझेटमध्ये जर आम्ही एसटी मध्ये असतो तर ते आम्हाला लागू करणार नाहीत तुम्ही. म्हणजे आमच्यासाठी वेगळा न्याय का? किंवा एखादा आदिवासी समाजातला एखादा आमचा कोणी बंधू भाग जर सांगत असेल तर त्याचं ऐकणार का? सरकार कोण चालवतंय नेमकं? गॅजेट आहे तर 1.5 वर्षापूर्वी निघलं, त्याच्या आधी तुम्हाला माहिती नव्हती काय निजामची गॅजेट मध्ये आहे म्हणून? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला. हा प्रश्न तुम्ही जो विचारलाय ते आम्हाला माहिती आहे. हे आंदोलन आमचं आज उभं राहिलेलं नाही. तुमच्या माहितीसाठी 30 ते 35 वर्षापासून हे आंदोलन उभं आहे. आम्ही दिल्लीपर्यंत पण मोर्चे काढलेले त्याच्या संदर्भात, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे सगळे तरुण जे आहेत ते आता उभे राहिलेले आहेत. ही आमची जुनीच मागणी आहे, आताची नाहीये. जो जेव्हा निघालाय तो आता कोर्टात त्याला चॅलेंज केलेला आहे आणि तो जर रद्द झाला तर मग काय? त्या जीआरचा अर्थार्थी संबंध नाही, हे सगळ्यांनी अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. की त्याही अगोदर बंजारा समाज आदिवासीमध्ये आहे ना, याचे दाखले आहेत, याचे पुरावे आहेत आमच्याकडे. मी एवढं सांगत नाहीये, आतापर्यंत 4 ते 5 जवळपास कमिटी नियुक्त झाल्या आणि सगळ्यांच्या आयोगांचे रिपोर्ट वाचून बघा तुम्ही एकदा, की ते सगळ्यांचेच म्हणणं असं आहे की यांना एसटी मध्ये समावेश केला पाहिजे. मग त्यांची मागणी आहे तर मग नेमकं घोडं कुठं अडतंय? म्हणजे आम्ही आदिवासी नाहीत का? त्याचे पुरावे किती द्यायचे आम्ही? आमची बोली भाषा बघा तुम्ही, बंजारा बोलीतनं बोलणारे सगळे जे लोक आहेत ते सगळे बोली बोलतायत. आमच्या बंजारांच्या स्त्रियांचं राहणीमान बघा तुम्ही, खानपान बघा आमचं सगळं त्यांच्यापेक्षा वेगळं आहे. अहो आम्ही शहराशी तर आमचा संबंध आलेला नाही. आत्ताशी तरुण कुठंतरी शिकू लागलेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले. माझ्या तंड्यातून शिकणारा आणि नोकरीला लागणारा मी पहिला आहे. म्हणजे माझ्या आजोबावर पंजोबावर किती अन्याय सहन केलाय त्यांनी. तुमच्या माहितीस्तव सांगतो, आमच्या बरोबर असणाऱ्या जे काही संबंध बाकीच्या 14 जाती जे आहेत ना त्यांना पण मिळालं पाहिजे. हे बंजारा आम्ही मोठे भाऊ म्हणून आम्ही आंदोलन यासाठी करतोय. अहो त्यांना आणखी माहिती नाही
मी काल जाताना एखाद्या पालावर जाऊन म्हटलं की आम्ही असं आंदोलन करतोय, तुम्ही पण सामील व्हा. त्यांना सांगता येत नाही सर आंदोलन कशाच्या बाबतीत आहे, एसटी काय आहे, शिक्षणाचे आणखी त्यांच्यापर्यंत त्यांची मुलं आणखी किती पिढ्या शिकलेल्या नाहीत, त्यांना माहित नाही देशात काय चाललंय ते. तसंच जेव्हा आमच्यावरती अन्याय झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आम्हाला कुठं माहित होतं, आमच्या बापाला कुठं माहित होतं की तालुक्यात जिल्ह्यात गेल्याच्या नंतर असे कायदे होतात म्हणून. कारण आम्ही कोसो दूर होतो शहरापासून, आज बी कोसो दूर आहोत शहरापासून. आज बी तुम्ही तांड्यावरती जाऊन बघा, रस्ता नाही. तांड्यावरती जाऊन बघा, पाणी नाही. तांड्यावरती जाऊन बघा, शाळा नाही. मग ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारची परिस्थिती तांड्यामध्ये निर्माण झालेली असेल तर मग तुम्ही मला सांगा, आदिवासीपेक्षा वेगळा क्रायटेरिया काय पाहिजे याच्यापेक्षा आणखी तुमच्यासाठी. म्हणून या बाबतीत आम्ही रीतसर मागणी केलेली आहे. किती दिवस अन्याय सहन करायचा? अन्याय सहन करण्याची एक कॅपॅसिटी असते आणि जर ती कॅपॅसिटी ओलांडून गेल्याच्या नंतरही आमच्यावर पुन्हा पुन्हा अन्याय होत असेल आणि आम्हाला जर तुम्ही सगळेजण म्हणून म्हणत असाल की तुम्ही आणखी सहन करा, तर हे तरुण आता सहन करायला तयार नाहीत. बंजारा समाजाला राज्यसत्तेमध्ये प्रतिनिधित्व अनेकदा मिळालेलं आहे, मिळत आहे. हे जे लोकप्रतिनिधी आपल्या समाजातून पुढे गेले त्यांचा काय रोल राहिला या विषयात? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे साहेब तुमचा. या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सगळ्यात जास्त वसंतराव नाईकांनी प्रयत्न केलेला आहे आणि तीही गोष्ट महत्वाची आहे की एकटे नाईक साहेब होते त्या काळामध्ये. बंजारा समाजातले दुसरे लोक जास्त नव्हते. नाईक साहेबांनी ही मागणी केली. तुमच्या माहितीस्तव इंदिरा गांधीच्या काळामध्ये नाईक साहेबांनी ही रीतसर मागणी झालेली होती आणि ती मान्यही केली होती. परंतु जे एसटी समाजाचे बाकीचे खासदार होते ते सगळ्यांनी मिळून या पद्धतीने आमचा निर्णय होऊ दिला नाही आणि नाईक साहेब एकटे पडले. त्यावेळेस सत्तेमध्ये असताना सगळे सभासदांचा सहभाग असणं अत्यंत गरजेची बाब आहे. ते झालं नाही. कारण ते जर आम्ही एसटी मध्ये राहिलो असतो तर आमचे सगळे प्रतिनिधी इथं बसलेले तिथं राहिले असते, तर त्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली असती. ज्या ठिकाणी भूमिका मांडायला पाहिजे तिथं आमचा माणूसच नाही. भूमिका कोणी मांडायची? मी तेच म्हटलं की 30 ते 35 वर्षापासून वेगवेगळी भूमिका मांडतायत, परंतु आमची संख्या जी आहे ना ती संख्या कमी आहे. 1, 2, 3, 4 असे आमदार कधी कधी असतात आणि एवढ्या 288 मध्ये 1-2 आमदाराचा आवाज कुठपर्यंत जाणार आहे सरकारमध्ये? म्हणून तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. तर हा समाज सगळा जो जागा झालाय आता, आम्ही नाही, हे सगळ्यांना वाटतंय की 1-2 प्रतिनिधीचा आवाज तिथं दाबला जातोय म्हणून हा समाज पेटून उठलेला आहे आणि हा आवाज आता कोणी थांबवू शकणार नाही. सरकार कमी लोकसंख्या असणाऱ्या समाजाकडे एवढी या थोडा सर कदम एवढी सर आव एवढी आव बेस. सरकार कमी समाजाची लोकसंख्या, ज्या समाजाची लोकसंख्या कमी आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करते असं वाटतंय. कारण की मराठा समाजानं आंदोलन केलं, त्यानंतर तात्काळ GR निघाला. आता तुम्ही त्या GRची अंमलबजावणी तुमच्यासाठी देखील व्हावी अशी मागणी करताय. दुर्लक्ष करते का? दुटप्पीपणाची भूमिका सरकारची आहे असं वाटतंय? 100% आपल्या विधानाला आम्ही सहमती देतो. कारण की हे महाराष्ट्रातील सरकार झुंडशाहीला बळी पडून पाहिजे त्या पद्धतीने ते निर्णय घेतात. तेवढ्या संख्येने बंजारा समाजाने आपली ताकद दाखवली नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यापेक्षा मोठे आंदोलन महाराष्ट्रात बंजारा समाज आता उभा करतो आहे. आमची संख्या वाडी वस्ती तांड्यावर आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी बंजारा समाजाला कायम भटकंती करावी लागते. दुर्दैवानं हा सांगा वाटते की या बंजारा समाजामध्ये 2 किंवा 2.5% शिक्षण आणि नोकरीचं प्रमाण आहे आणि त्या नोकरीच्या 50-60च्या काळामध्ये जे होते ते सगळे लोक रिटायर झाले. सरकारने आता नोकरीचे दार बंद केलेले आहेत. म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये हा बंजारा समाज काम करतोय. तुम्ही जे म्हणताय की ज्यांची संख्या जास्त आहे त्याकडे सरकार जास्त लक्ष देते, पण आमची मागणी ही आहे, संख्येने जरी आम्ही कमी असलो परंतु आमची मागणी न्यायिक आहे. आम्ही आडमुठी भूमिका घेतलेली नाही आणि घेणार पण नाही. कारण की आमच्यावर संत सेवालाल महाराज आणि वसंतरावजी नाईक साहेबांचे विचार आमच्या मनावर रुजलेले आहेत. म्हणून आता हे शांततेने चाललेलं आहे. तर सरकारला आमची विनंती आहे की आमच्या मागण्या अवास्तव नाही, गैरवाजवी नाही. आमच्या मागण्याला हैदराबाद गॅजेटचा आधार आहे.
ते गॅजेट तुम्ही कोणी उघडून जरी पाहिलं तर 1948 पूर्वी आजचा मराठवाडा सीपी बेलार जे मध्य प्रदेशमध्ये आमचा विदर्भ जोडला होता, ते दोन्हीकडे 48 पूर्वीचे जर तुम्ही पाहिलं सरकारी दस्तावेज, त्या दोन्ही ठिकाणी बंजारा समाज हा अनुसूचित जातीमध्ये आहे. तेव्हा त्या प्रवर्गाच्या सवलती आम्ही भोगल्या. परंतु महाराष्ट्राची पुनर्रचना झाल्यानंतर 1956 आणि 1 मे 1960 नंतर मग आम्ही महाराष्ट्रात जोडले गेलो आणि मग तिथलं आमचं आरक्षण हिरावून घेण्यात आलं. इथं म्हणजे विजय ही जात कुठंच नाहीये देश पातळीवर, ते आरक्षण आम्हाला दिलेले. म्हणून झुंडशाहीच्या भानगडीत सरकारने पडू नये. ही संख्या बंजारा समाजाची आता तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी याहीपेक्षा मोठे मोर्चे निघतील आणि बंजारा समाज संविधानिक मार्गाने आपली बाजू, आपली मागणी सरकारसमोर ठेवेल. उद्या किती समाज बांधवांनी सहभागी होतील? आता आमचा आकडा असा आहे किंवा आम्ही आमचे जे संयोजन समितीची सर्व मंडळी आम्ही तांड्यावरची लोक आहोत. एक गेले म्हणजे मला वाटतं 8 तारखेला आमची बैठक झाली. त्याच्यानंतर आमचे प्रयत्न सुरू झाले. आम्ही प्रत्येक वाडी वस्ती तांडे फिरून काढलेले आहेत. प्रत्येक तांड्यावर फक्त जे 70-80 वर्षाचा जो म्हणजे महिला आणि पुरुष म्हातारे लोक आहेत तेवढेच थांबतील. ते सगळे लोक बाकीचे उद्या रस्त्यावर दिसतील. आमचा एक अंदाज आहे, आम्ही 50 ते 1 लाखाच्या मध्ये आमच्या बंजारा समाजाची उद्या ताकद तुम्हाला रस्त्यावर पाहायला मिळेल. दादा, तुम्ही रस्त्यावरची लढाई लढताय, मात्र सरकारने याची दखल घेतली नाही तर तुमची पुष्कळ काय? आम्हाला असं वाटतं की सरकारने ह्याची दखल घेतलीच पाहिजे. कारण की पुन्हा मी रिपीट करतोय माझं विधान, ही गैरवाजवी मागणी नाही. ही कायद्याला धरून कायद्याच्या चौकटीत असलेली आणि जे आरक्षण आम्ही उद्या मागतोय मोर्चाच्या माध्यमातून ते आम्ही भोगलेले आहे. तेच आरक्षण आम्हाला परत द्या. आम्ही महाराष्ट्रात आलो म्हणजे आमचा गुन्हा आहे का? 1948 पूर्वी आम्ही निजाम स्टेटमध्ये होतो, हे गॅजेटियर सांगतंय. आणि पुनर्रचना झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्याला महाराष्ट्राला जोडले. तीच मागणी आणि ती सवलत आमची लागू करा. नाही ऐकलं तर म्हणजे मोर्चाचं स्वरूप आणि आंदोलनाचं स्वरूप जे आहे आज आम्ही सांगू शकत नाही. सरकारने डोळ्यांनी बघावं. ज्या गॅजेटियरच्या आधारे तुम्ही आधार देताय त्याच गॅजेटियरला ओबीसी नेते विरोध करतात. नाही, ओबीसी नेते ती त्यांची वेगळी भूमिका आहे. ओबीसीचा कुठलाही नेता बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला आज विरोध करत नाही. जबाबदारीने बोलतोय. कारण की ते लोक ऑन मीडिया तुमच्या मीडिया समोर येऊन सांगतायत. आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब असतील, ही सर्व मंडळी ओपन हार्ट खुल्या मनाने आमच्या या मागणीला समर्थन देत आहेत. त्याचं कारण एकच आहे की ही मागणी गैरवाजवी नाही. 30 वर्षापासून ते 4 वर्षापासून तुमचा लढा आहे, तर आतापर्यंत न्याय मिळाला नाही. त्याचं कारण एवढंच आहे की कायदे सभागृहात तयार होतात. विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल. खरं म्हणजे ही मागणी आता एसटीचं आरक्षण लागू करावं महाराष्ट्र शासनाकडे आम्ही का मागतोय? खरं म्हणजे केंद्र सरकारच्या स्तरावरचा प्रश्न आहे. आम्ही महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत. आमची मागणी एवढीच आहे की महाराष्ट्र शासनाने तातडीने 1 दिवसाचं अधिवेशन घ्यावं. त्या अधिवेशनामध्ये एकमताने एक ठराव पास करावा की हैदराबाद गॅजेटियरच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात जाण्यासाठी काय म्हणतात ते नियमात बसता येते. आमची क्रायटेरिया आम्ही पूर्ण करतो. 1 दिवसाचा तुम्ही ठराव घ्या आणि केंद्र सरकारला पाठवा. केंद्र सरकार फार काही अनुमान करणार नाही. डावलण्याचे काही प्रश्न नाही. कारण की जे खरं आहे, जे सत्य आहे, जे कागदावर आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल. म्हणून महाराष्ट्र शासनाने आम्हाला 1 दिवसाचं ते अधिवेशन घ्या, एकमताने निर्णय घ्या आणि तो ठराव केंद्राकडे पाठवा. पुढची मागणी होऊ शकते आमचा विश्वास आहे. ओके. धन्यवाद.